आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या। सुरुवात करूयात। महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे। पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरते, तर रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं पाहायला मिळतंय। नगर जिल्ह्यात देखील थंडीचा चांगलाच कडाका वाढू लागलाय। जिल्ह्यातल्या अनेक भागातलं तापमान 10 डिग्रीच्या खाली गेलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठलाय। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशांवर स्थिरावलाय। जळगावमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र खरेदी केंद्रांवर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्यानं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं। हायब्रिड वाणाच्या सोयाबीनला धुळे इथे कमीत कमी 3899 तर सरासरी 3950 असा दर मिळाला। तसंच लोकल सोयाबीनला अमरावतीमध्ये 4100 रुपये तर सोलापूर इथे 4030 रुपये दर मिळाला। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीची कवडी मोल दरात खरेदी होत असल्यानं शेतकरी नाराज झाले आहेत। त्यात तुरीच्या दरातही घसरण झाल्यानं तुरीचा दर 9000 आलाय। मक्याला कमीत कमी 1851 तर सरासरी 2250 रुपयांचा दर मिळाला। चाळीसगाव इथे सर्वाधिक आवक झालेल्या पिवळ्या मक्याला कमीत कमी 1950 रुपये दर मिळाला। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। गेल्या 3 महिन्यांपासून पगार न झाल्यानं परिचारिकांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा उचललाय। या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधील लाडघर समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कोकणातील समुद्र किनारपट्टीवरील गावात बैलगाडा शर्यतीची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। सीसीआय 12%पेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही आणि त्यामुळे ही अट शिथिल करून 18% करण्यात यावी अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे। अटी जाचक असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारपेठांमध्ये नाईलाजानं जावं लागतंय आणि याकडे त्यांनी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून लक्ष वेधलं। सध्या बाजारपेठेमध्ये सगळीकडे संत्रा राज सुरू आहे। संत्र्याची मागणी किरकोळ बाजारात वाढली असून होलसेल बाजारात दर दिवशी 260 ते 270 टन संत्र्याची आवक होत असल्याचं आता स्पष्ट झालंय। पुढील काही दिवसांनी मागणी आणखी वाढेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। खरीप हंगामात कापूस पिकानं शेतकऱ्यांची निराशा केली होती। आता शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली असून पिकावर कीटकनाशक फवारणीच्या कामाला वेग आलाय। रब्बी पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्याला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीला वेग आलाय। शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे। ऊस तोडणीसाठी आलेले बाहेरगावचे ऊसतोड मजूर परिसरातील गाव शिवारात दाखल झाले। चाळीसगावला लाल कांद्याचे दर कोसळले आहेत। 1500 रुपये प्रति क्विंटलचा फटका शेतकऱ्याला बसतोय। आवक वाढल्यानं कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। नवीन कांद्याची आवक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। भुसावळ जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये कांद्याच्या काढणीला वेग आलाय। मात्र गेल्या आठवड्याभरात कांद्याचे भाव निव्वळावर आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। लागवडीचा खर्च देखील निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या क्षेत्राची पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागानं दिले आहेत। विमा क्षेत्र आणि लागवड क्षेत्राची तपासणी करण्यात येणार आहे। कृषी विभागाकडे नोंदणी असलेल्या केळीच्या लागवड क्षेत्रापेक्षा अधिक पीक विम्याचं क्षेत्र वाढलं आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली नसतानाही केळीचा पीक विमा काढल्याची शंका कृषी विभागाला आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे। सकाळपासूनच सिद्धार्थनगर लाल टाकी या भागामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे। जोपर्यंत शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील असं पालिकेनं स्पष्ट केलंय। जळगाव जिल्ह्यातील धरणगावात ऐन हिवाळ्यात देखील पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसतायत। धरणगाव नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे इथे 9 दिवसाआड पाणी येतंय आणि हिवाळ्यातच ही स्थिती, मग उन्हाळ्यामध्ये काय होईल या विचारानं नागरिकांना धडकी भरली आहे। सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी एमआयएमनं केली आहे। हा अपघात होता की घातपात याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहराचं केंद्र शासनाच्या परवानगीनंतर राज्य शासनाच्या वतीनं नामांतरण करण्यात आलंय। मात्र येथील विमानतळ, रेल्वे स्थानकांसह बऱ्याच आस्थापनांचा नामोल्लेख औरंगाबाद असाच आहे आणि त्याचं नामांतरण कधी होणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्रिकेट क्षेत्राचा विचारच करण्यात आलेला नाहीये। दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू करण्यात आलाय।
नदी नाल्यांमधून बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसेच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केलेली आहे। त्यासाठी 2 ड्रोन जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केले आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातील पेनगुंडा या पोलीस ठाण्याला भेट दिली आहे। विशेष आढावा बैठक घेत रश्मी शुक्लांनी जवानांसाठीच्या सोयी सुविधांची पाहणी केली आहे। सोलापूरमध्ये ऊस गाळप हंगामाला सुरुवात होऊन 1 महिना पूर्ण झालाय। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एका महिन्यात 38 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। राज्यात आतापर्यंत 206 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून सर्वाधिक गाळप पुणे विभागात झालंय। रावेर तालुक्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय। थंडीचा जोर असल्यानं जमिनीत देखील ओलावा आलाय आणि त्यामुळे या पोषक स्थितीमध्ये हरभऱ्याचं पीक बहरलंय। ही स्थिती कायम राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे। खरीपाच्या तुलनेमध्ये रब्बीतील पीक विमा मिळण्याची शाश्वती वाटत नसल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवले। 1,57,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून 4,75,000च्या तुलनेमध्ये यंदा रब्बीत 3,18,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभऱ्याच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे। माजी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथे 1 कोटीहून अधिक रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2 गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्लीचं सीबीआय पथक जळगावमध्ये दाखल झालंय। बुलढाण्यात अॅम्ब्युलन्सची सुविधा पूर्ण क्षमतेनं नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते। गेल्या काही काळात 14 रुग्णवाहिका चालकांना कार्यमुक्त केल्यानं रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। आता एक मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्यकर्ते अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अजित पवार सध्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी आहेत आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे। छगन भुजबळ आज नाशिकमध्ये मेळावा घेतील आणि आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र त्याआधी आता त्यांचे समर्थक आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरातील अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर त्यांचे कार्यकर्ते समर्थक दाखल झालेले आहेत आणि अजित पवार देखील या कार्यकर्त्यांची भेट घेत असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर छगन भुजबळ स्वतः आणि त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि छगन भुजबळ यांच्याविषयी असलेलं प्रेम आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नाशिकमधले काही कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जे आहेत ते त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगड इथं दाखल झालेले आहेत आणि अजित पवारांची भेट घेऊन कशा पद्धतीनं छगन भुजबळ यांच्यावर मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं त्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे आणि ओबीसी समाजासाठी हा निर्णय किती धोकादायक असेल हे पटवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवारांना केला जातोय। आज खरं तर छगन भुजबळ नाशिकमध्ये मेळावा घेऊन आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र त्याआधी कार्यकर्त्यांकडून जे आहे ते अजितदादांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं केला जातोय। सकाळीच म्हणजे 7:30 वाजता जे आहे ते हे नाशिकचे छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते विजयगड बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार अजितदादा या कार्यकर्त्यांची भेट घेऊन आपली बाजू आणि कार्यकर्त्यांची बाजू देखील जाणून घेणार आहे। बरं उदय, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण ते करणार असल्याचं जाहीर केलंय। 25 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। परिणामी राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतायत। अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी त्यांच्या आगामी आंदोलनाची माहिती दिली। सरकारला पश्चाताप होईल इतकं भयंकर आंदोलन होईल याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। अंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतरवालीत करतोय। गेल्या 1.5 वर्षात जरांगे पाटलांनी 6 वेळा उपोषण केलं। प्रत्येक आंदोलनात जरांगे पाटलांनी त्यांच्या मागण्या ठामपणे मांडल्या। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा ही जरांगे पाटलांची आग्रही मागणी। मराठा आणि कुणबी एकच आहेत अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सगळे सोयीची अंमलबजावणी करा या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत। राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आता तरी मार्गी लागेल का असा सवाल उपस्थित होतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेमध्ये संविधानासंदर्भात संबोधन केलं। या दरम्यान अमित शहांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला।
संविधानाच्या चर्चेवर बोलताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. संविधान बचाव म्हणणारे राहुल गांधी गृहमंत्र्यांच्या टार्गेटवर होते. 54 साल की आयु में अपने आप को युवा कहते हैं और ये घूमते रहते हैं, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे. मैं उनको समझाना चाहता हूं कि संविधान बदलने का प्रोविजन अनुच्छेद 368 के अंदर संविधान में ही है. ज्या देशात लोकशाही धोक्यात आहे त्याच देशाचं उदाहरण विरोधक देत आहेत अशी खरबरी टीका ही शहांनी केली. ब्रिटेन जिन्होंने सालों तक हम पर राज किया और ये जो मैंने तीनों आगाही कही वहीं से पक्ष विपक्ष में से आई थी. आज ब्रिटेन भी अर्थतंत्र की तालिका में हमारे पीछे खड़ा है. लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार या नरेटिव्हचा भाजपला चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे संविधानावरच्या चर्चेत तो नरेटिव्ह खोडण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप आणि अमित शहांनी केला.